चाललोय फायनली वरती आप्पापाड्याची तुम्हाला बघू शकता. पूर्ण पाऊस पडला तर हिरवगार झालंय सर्व. आता मस्त बारीक बारीक पाऊस पडतोय. आम्ही फायनली निघालोय अचानक आणि भयानक आंघोळ न करता काही न करता वरती झील वरती. बघा संकेत भाऊने समोसा आणि वडा बिड्या घेतल्या नाश्त्यासाठी. चाललोय आप्पापाडा झीलला. पाठी बघू शकता आप्पापाड्याचं. आप्पापाड्याचे डोंगर इकडे आहेत आणि तिकडे आप्पापाडा आहे आणि पाऊस पडतोय. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी थोडा अवतार बेकार असेल माझा. नुकता झोपून उठलोय मी. ब्रश केलं नाही काय केलं आहे. सीधा या लोकांचा फोन आला. झोपलो होतो बेडवरनं उठलो. खेकडे पकडायला जाऊया बोलतात. उठलो आणि निघालो. बोललो जाऊया बघू तरी वरती. आपला सीझन चालू झाला दरवर्षीप्रमाणे वरती जायचा. हेमंत हसतोय पुढे. वर जायचं म्हणजे झीलवर जायचा. हेमंत हसतोय वर जायचं बोलल्यावरती डायरेक्ट वरच पाठवतोय. घरच्यांना पण समजायला लागलं जसं बाहेर पडलं तसं. घरातनं हेमंत बोलतोय घरातनं फक्त पाय बाहेर ठेवला. सकाळी एवढं लवकर पोरगं उठला कसा झीलवर चालला वरती चालला लगेच. घरातल्यांना पण माहिती झाली आता आम्ही लोक वरती जातो. त्यांना कळलं आपला सीझन चालू. आमचा सीझन चालू झाला माहिती झालं. हां तर मन्याने फोन नाही उचलला. मन्या होता घरी तर मन्या आला असता आमच्यासोबत. काय नाही पण आमचे एकच मेन माणूस संकेत भाऊ आहेत. ते आपल्यासोबत आहे. ते आपल्यासोबत आहे संकेत. संकेत भाऊ आपल्यासोबत आहेत. आमचा रान माणूस आहे तो. रान माणूस आहे म्हणजे आप्पापाड्याचा रान माणूस. रान रेडा आहे. आमचा दरवर्षीचा स्पॉट आहे. पण असं कधी मला असं म्हणजे कधी असं मनात आलं नाही की व्हिडिओ बनवावी किंवा काय करावं. मी तर ब्लॉग पण नाही शूट करत. आम्ही खूप फिरतो. आमचा पूर्ण ग्रुपच. मी हेमंत झालो, संकेत झाला, मन्या बिना, राहुल. आम्ही लोक खूप फिरतो. पण कधी असं ब्लॉग बनवावं असं मनामध्ये आलंच नाही. तर आम्ही आमचं फिरण्याकडे जास्त हे असतं लक्ष असतं. हे बनवू, ब्लॉग बनवू, रील बनवू, या सर्व गोष्टी जास्त आम्ही नाही हे करत. नंतर असंच मध्ये सजेशन आलं. आम्ही आता खेळला गेलेलो जस्ट. बोललो की एवढं फिरतोय आपण तर एक व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकायला काय जातं. त्यामुळे मग आम्ही बोललो की हेमंत पण बोलत बनवू रील्स. एवढं चांगलं आपल्याला बनतात जातात व्ह्यूज. तर आपण ब्लॉग बनवलं तर काय जातं. बघू ट्राय करून. सक्सेस झालं तर झालं. पप्पू हे लहानपणी किती खायचो आपण. हां हे बघा जंगल जिलेबीचं झाड आहे. जंगल जिलेबी. इथे आम्ही शाळेमधनं यायचो डायरेक्ट वरती इथे लपून जंगल जिलेबी तोडायला. आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पण आम्ही क्रिकेटचं बहाणं करून इथे वर यायचो. आणि आम्ही लोक तर माझे मित्र म्हणजे लहानपणीचे मित्र जेवढे तिथे वरती या भैयाची वाडी म्हणून आहे तिकडे आम्ही लोक यायचो क्रिकेट खेळायला, फुटबॉल खेळायला. एवढी मजा करायचो की पाऊस आला की आम्ही लोक अक्षरशः चड्डीवरती क्रिकेट खेळायचो. चड्ड्यांवर क्रिकेट खेळायचो. जाम मजा करायचो. उड्या मारायचो. मस्त एकदम मजा यायची. आणि मग चिखलात डुबल्यानंतरला मग इथे पुढे वरतीच पहिली नदी आहे. त्या नदीवर जायचो. अंघोळ करायचो. तेव्हा मला काय माहीत नव्हतं एवढं. तेव्हा नदी होतीच म्हणजे एवढी घाण नव्हती. आता इथे पहिली नदी म्हणजे जास्त घाण झालं आहे. आणि इथे आदिवासींची अंगणवाडी. ही अंगणवाडी आदिवासी लोक राहतात त्यांची अंगणवाडी इथे. हा एरिया सर्व फॉरेस्ट याच्यात इथे बोर्ड लागला आहे बघा. आणि माझ्या पाठीबायाची वाडी. हा रस्ता गेला आहे. पहिला हा मैदान होता. आम्ही लहानपणी खूप खेळलो इथे. मजा केली आहे. जाम मजा केली आहे. आमचा स्पेशल पिंटूसाठी आहे व्हिडिओमध्ये. पिंटू इथे अंडरवेअरवरती बॉलिंग करायचं आणि बॅटिंग करायचं या मैदानात. पिंटूने व्हिडिओ बघितले पिंटूला समजेल कुठे आले मी ते. डेली संडेला आमच्या शाळेची सुट्टी झाली पावसाचा. मग इकडे वरती पावसात मारायला यायचो आम्ही लोक. इकडे वर यायचं म्हणजे एकच आहे चालायला खूप लागतं.
हेमंत भावाने बघा संकेत आपला समोसा लटकवत चाललाय बघा, तुम्ही व्ह्यू बघू शकता. हेमंत आणि चाललेत. बोलत होतो जी पहिली नदी त्याच्यावर आम्ही आंघोळ करायचो हीच आहे. हा स्पॉट आहे तो पूर्ण बघू शकता. सेम गावी आल्याची फिलिंग आहे. आणि या खड्ड्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो. तिथे पाणी येतं, इकडनं पाणी येतं त्या नदीचं इथे या खड्ड्यामध्ये, आणि इथे आम्ही आंघोळ करायचो. सेम गावची फिलिंग आहे की नाही. इथून आपल्याला वर चढायचं. आता चढाई चालू झाली आहे. इथून वर जायचं. वरती गेल्यावरती आदिवासी पाडा आहे. त्या आदिवासी लोकांची घरं. तिथून मग ती क्रॉस करू ना, मग त्यानंतर आपला स्पॉट चालू आहे खेकडे पकडायचा. तुम्हाला एक स्पॉट दाखवतो. इथे फॉरेस्टवाल्यांनी चांगली प्राण्यांसाठी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. जसं पक्ष्यांसाठी बोला की इथे वरती हरणं आहेत आणि अजून काय काय प्राणी आहेत त्यांच्यासाठी त्या लोकांनी पाण्याचं तळं बनवून ठेवलं इथे. इथे पक्षी प्राणी बोला हरणं, मोस्ट ऑफली हरणं येतात तिथे. हरणं आणि येतात. हरणं खूप आहे तिथे. हरणं 12 शिंगे बिंगे आणि त्यांच्यासाठी पाण्याची अरेंजमेंट म्हणून इकडे फॉरेस्टवाल्याने करून ठेवलं. आता तर पाऊस आहे पण उन्हाळ्यामध्ये मेन गरज भासते. तर ते लोक इथे डेली टू डेली फिलअप करत असतात पाणी संपलं की, म्हणजे जेणेकरून प्राण्यांची तहान भागली आहे. आणि आम्ही जसे व्हिडिओत दिसतोय ना तसे रिअल लाईफमध्ये पण आम्ही असेच आहोत मजा करणारे. हे बघा हेमंतभाई व्हिडिओ शूट करतो आहे, हे रील शूट करतो आहे. या रस्ताच पाठी बघा काय मस्त आहे बघा. हे एक नंबर वाटतं यार. मी कसं झोपेतनं उठलेलं दिसतोय. जाऊन दे, ब्रश पण नाही केलाय. असं संकेत भाऊ बघा कसा चालत चाललाय. सर्व सुक्क आहेत. आपण पडेल मी उतरंडा इथून. हे बघा खूप सारी अतिपणा करणारी माणसं इकडनं पण गेलेत वाहून. त्यामुळे कधी याल तर सांभाळून या गोष्टी आणि काळजी घ्या. सर्व गोष्टींचे ध्यानात ठेवा की आपण कुठे जातो आहे. निसर्गाशी खेळ केला नाही पाहिजे आपण. निसर्गाने जेवढं आपल्याला दिलं आहे त्यात आपण समाधानी मानलं पाहिजे. आपण आपलं ओव्हर नाही केलं पाहिजे. जेव्हा अति होतं तेव्हा तिथे माती होते, हे समजून जावा. खूप जण इथे आपल्या अतिपणामुळे आणि वाहून गेले आहेत, आपला जीव गमावून बसलेत. तर मोस्ट ऑफली बाहेर नाही येणाऱ्या पब्लिकला सांगतो, तुम्ही आमच्या इकडच्या कोणाच्या ओळखीवर इकडे आलात किंवा काही आलात तरी प्लीज अतिपणा करू नका. इथे पाणी खूप फ्लोमध्ये असतं. आता तर जस्ट पाऊस चालू झाला त्यामुळे काय नाही. नदीची एक धार दिसली आम्हाला. पाऊस पडलं होतं, नदीला पाणी पाण्याचं चालू झालं. झरे फुटलेत. हे बघा पाणी किती स्वच्छ आहे. एका स्पॉटला बघा इथे देवस्थान आहे आदिवासी लोकांचं. इथे पूजा करतात. आता सकाळी पूजा केलेली दिसते. इथे लोक येतात पूजेसाठी. आणि बघा एवढ्या मोठ्या जंगलामध्ये पण लोक राहतात आणि एवढ्या जंगलामध्ये एवढ्या नदीच्या इथे पण लोक सकाळी लवकर येतात पूजेसाठी. आणि आपल्याला आपल्या घरामध्ये उठून देवाला हात जोडता येत नाहीत. अशीच जी माणसं मातीशी जोडलेली आहेत ना, ती माणसं कधी त्यांच्यामध्ये हे नसतं, ॲटिट्यूड बोलतात ना, ती आपली साधी असतात एकदम. ते लोकांचं दिनचर्या ठरलेली असते. सकाळी उठावं, देवाच्या पाया पडा,
आपल्या कामं करा, कोणाचं वाईट करू नका. बस हे आपण जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये राहतो आहे, आपण जे सिटीमध्ये राहतो, हीच माणसं सर्व स्वतःचा विचार करतात, कधी दुसऱ्याचा विचार नाही करत. आपल्या स्वार्थीपणा दाखवत राहतात. माणसाने कसं स्वार्थीपणा नाही दाखवला पाहिजे. हे आमचं एक स्पॉट तुम्हाला दाखवायचा, पिंडी म्हणून. इथे रिसेंटली पोहायला शिकलाय. रिसेंटली म्हणजे एक वर्ष झालं. संकेतच्या गावी दुसऱ्यांदा जाऊन पोहला ना, म्हणजे 1 वर्ष झालं. संकेतच्या गावी जाऊन वरती येऊन फायनली हेमंत शिकला पोहायला. तर सीधा पण नाही, उलटा पण पोहतो मेला. काय उलटा पण पोहतो हा. उलटा पोहायला मजा येते, दमायला नाही होत. मस्त बॉडी एकदम. हां, बॉडी एकदम रिलॅक्स. काय हेमंत बघा काय बोलतो बघा. पाण्यामध्ये बॉडी रिलॅक्स सोडून द्यायची आणि वरती आकाश बघत राहायचं. आताच आकाश बघतोय बघा. आणि तो आकाश आहे तो काय भाई गावावरनं येत नाही. की नाही माहीत नाही. नदीमध्ये आम्ही फिरतोय. अजून एक खेकड्याचा नामोनिशान नाही. खेकड्या काय भेटायचं नाव नाही घेते. हे संकेतला वाटतं एक दिसला आता, बघू काढतोय. गेला तो पण नाही. नशिबात खेकडेच नाहीत भाई. गावी गेलो तरी खेकडे नाही भेटत. गावी पण नदीवरती मरते, समुद्रावरती खेकडे शोधतोय अंधारात. हेमंताने मी इथे पण हेमंताने मी खेकडे शोधतोय. पण काही खेकडे काय भेटत नाहीत. खेकड्यांचं नामोनिशान नाही काहीच. एक खेकडा दिसत नाही. दडलो मेला येतोय तर येऊन. काही कुठे आलं बघा, जंगलात. मुंबईमध्ये एवढं जंगल आहे, विचार करू शकता काय. एवढं मोठं जंगल आहे. त्या जंगलामध्ये मच्छवतोय आम्ही लोक. अजून आपली लोकल लँग्वेज चालू नाही केली मी. ती चालू केली तर फाचावडेल. त्यामुळे जेवढं कंट्रोल करता येतं तेवढं कंट्रोल करत लहान पिल्लापासून सुरुवात झालेली आहे. जास्त मोठा चालू करतो. एक लहान पिल्लू पकडला नाही खेकड्याचा. मग दाखवतो तुम्हाला. संकेत थांब पडेन मी. हा बघा, मला नको तुझा तोबाड नको नको. हा बघा खेकडा भेटलाय फायनली एक. पण तो आम्ही सोडतोय. सोडू नको त्याला. विचार ना ते आई पप्पा कुठे आहेत. त्याला आता सोडायचा विचार चालू आहे, पण आमचा हेमंत भाई बोलतो की याचे आई पप्पा कुठे ते विचारा म्हणून. त्याला आपण मग सोडून देऊ. किडनॅपिंग चालू आहे. ते ब्लॅकमेल करतोय त्याला. तो त्याचे मम्मी पप्पा सांगतात आम्ही तुला सोडतो. काय बोलणार अशा विचित्र लोकांबरोबर आहे मी ना. राहुल आणि मान्या बघतोयस तर लक्षात ठेव. फोन केलेला तुला आम्ही. राहुल तुला पण आणि मान्या तुला पण. फोन नाही उचलत तुम्ही आमचे. बघतो रे तुम्हाला येऊन. कसं आहे ना मित्रांनो, आयुष्य हे एकदाच भेटतं. ते आयुष्य तुम्ही हर एक मोमेंट जगली पाहिजे. नाही जगणार मग कसं होणार. नुसतं या जन्माला या, मोठे व्हा, शाळा शिकून कामाला जावा, कामधंदे करा, कमवा, बायको पोरांना सांभाळा, कमवा, नुसतं कमवा, पैशापाठी कमवा आणि मग मरून जावा. यात काय अर्थ नाही. अरे एकच तर आयुष्य भेटलं आहे. अरे तुम्ही लोक इंडियाच्या बाहेर फिरायला नाही जाऊ शकत, ठीक आहे ना. गाव आहे, इंडिया आपली आहे, आपला महाराष्ट्र आहे. इंडिया सोडा आपल्या महाराष्ट्रामध्येच एवढं फिरण्यासारखे स्पॉट्स आहेत, एवढं सर्व आहे. काय नाही, जास्त काय नाही लागत. फक्त तुमचं मनात पाहिजे की मला जायचं आहे. तुम्ही बोलाल पैसा खर्च होईल, काय नाही. आम्ही लोक तर 500 रुपये फिरून येतो. हां, कशाला पाहिजे 10,000 5,000. फक्त पाय काढा बाहेर, आपलं आयुष्य जगा. हा खड्डा हेमंत जिथे हात धुतोय,
हा खड्ड्याचा डेप्थ तेवढा आहे की एक माणूस अख्खा डुबू शकतो. आणि हा खड्डा स्पेशली म्हणजे इकडे वरती आदिवासी लोक राहतात त्यांच्यासाठी म्हणजे पाण्यासाठी सोय. जांभळाचं झाड आहे हे बघा, जांभळं पडलेली आहेत. ही बघा जांभळं दिसतात ती पण पडलेली आहेत. हे जांभळाचं झाड आहेत वरती जांभळं, बघूया पाडायला भेटतं ते. आणि आमचा तो स्पॉट हिडनवाला तर मला गुगल मॅपमध्ये पण दाखवेल, हिडन वॉटरफॉल. तो स्पॉट हाच आहे. हे जे दगडी दिसतात तिकडनं तो वॉटरफॉल जेव्हा पाणी प्रवाहित होतं तेव्हा हा वॉटरफॉल एकदम बघण्यासारखा असतो, सुंदर एकदम. आता सध्या इथे काही पाणी नाही आहे. जेव्हा पाणी येतं तेव्हा खूप सुंदर स्पॉट असतो. जेव्हा पाणी येईल तेव्हा आम्ही परत एकदा येऊ, तेव्हा व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तर क्राऊड पण असतो इथे. आता काय नाही, कोण नाही, खाली. मुंबईमधली करवंद खाल्ल्यात काही कधी? हे बघा आपल्या मुंबईमध्ये पण करवंद येतात आणि ती करवंद हे बघा, मुंबईमधली करवंद पण कोणी खाल्ली नसतील, आम्ही लोक खातो. मुंबईमधली करवंद, गावची तर सर्वच खातात, मुंबईमधले आम्ही खातो. हा उतरतो या दगडांमधनं, एवढ्या वरती आलो आम्ही लोक. कॅमेरा फिरवतो. मला राईट हातामध्ये पकडायला नाही जमत मोबाईल. तर कसं सुरुवात आहे त्यामुळे काय स्टँड बिन नाही आपल्याकडे सेल्फीचा किंवा माईक नाही. उतरतोय, पायाचे स्लिप मारतात. हेमंत कुठे चला, ट्रॅकला जातो, नदीवर येतो, कुठे कुठे येतो. दर टायमाला असल्या चपला घेऊन येतो, काय माहिती कसल्या, जे स्लिपच होत असतात नुसत्या. आणि मेन म्हणजे ह्या सर्व दगडांमधनं इथे तिथे जंगलात फिरून बिरून एवढी सवय झाली आहे ना की आम्हाला ट्रॅकिंगची प्रॅक्टिस आमची इकडेच होते. दरवर्षी पावसाळा आला की ते वरती यायला चालू, वरती चढणं उतरं 10 वेळेला. डेली संडे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा वरती यायचं. त्यामुळे हे आमच्या ट्रॅकिंगची जी आवड आहे ना ती इकडनंच निर्माण झालेली आहे. आणि इकडनंच आमचं सर्व स्टार्ट झालं आहे. मग इथूनच आम्ही लोक ट्रॅकिंगला जायला लागलो, राईडला जायला लागलो. आणि खूप राईडला आणि जातो, ट्रेकिंगला पण जातो गडांवरती. आणि गड पण खूप सारे कवर केले आम्ही. पण ॲक्च्युली आम्ही व्हिडिओ नाही बनवू शकलो, व्लॉग नाही बनवू शकलो, काही कारणं असतं. मेन कारण तर हेच की आम्ही त्या तोंडातनं शिव्या येतात, जाम शिव्या देतो आम्ही लोक. मित्र असली सर्व शिव्या तर असणंच आहे. हे बघा आपला नाश्ता, संकेत भाऊने पॅटीस आणले होते वरती, खातो आम्ही लोक, खातो आणि नंतर भेटतो. हे बघा असे बंधारे घातलेत फॉरेस्टवाल्याने इथे वरती, जेणेकरून पाणी अडावं. मस्तपैकी एकदम बघायलाच किती सुंदर वाटतंय बघा. चांगली दगडांची रचना केली आहे आणि असे बांध घातलेत. आता आम्ही घरी जायला निघालो. खेकडे तर काय भेटले नाहीत आम्हाला आणि घामाघूम झालो आहे, पूर्ण दमलो आहे जाम. हेमंत तर पूर्ण भिजला आहे घामाने. हा बघा, कोण बोलेल की पावसाने भिजलं असं वाटतंय, पण घामाने भिजलं आहे. आणि अजून आम्हाला एवढं जायचं आहे, एवढं खाली जायचं आहे. एवढं काय याच्या खाली अजून आहे. संकेत तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही, संकेत गायब झालाय पाठी. तर आम्ही लोक चाललोय खाली, उतरतोय दम लागला आता जाम. ही आमची प्रॅक्टिस चालू आहे गडावर जायची, मिलिटरीची प्रॅक्टिस. हे आता उतरतोय मायेच्या मारी. हेमंत कसा उतरतोय बघा. हेमंत बरोबर उतरला, मीच उतरण्यामध्ये ट्रबल झालं मला. आता मी नदीच्या रस्त्याने नाही जात आहे, नदीच्या रस्त्याने तिथून खाली उतरावं लागेल. आम्ही इथून आदिवासी लोक राहतात, ही वाट आहे, आदिवासी लोक राहतात त्या साईडनं चाललो आहे आम्ही. तिकडनं म्हणजे जास्त हे नाही होणार आम्हाला, चढाओढ जास्त होणार नाही या कारणाने आम्ही इकडनं जातो. पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतो तुम्हाला. निसर्गामध्ये फिरायची मजाच अलग आहे काहीतरी. बाय द वे मराठीमध्ये बोलतोय, मराठी ब्लॉग आहे आपला. बोलतात मराठी माणूस
लोक आजकाल ब्लॉग बनवतात, मराठी मुलं पण हिंदीमध्ये ब्लॉग बनवतात. तो हिंदीमध्ये बनवायची काय गरज आहे? बनवा ना मराठीत, आपल्या भाषेमध्ये पोचून दे ना. आपली भाषा पण सर्वीकडे, आपली भाषा जेव्हा सर्वीकडे पोचेल तेव्हा समजेल ना लोकांना की आपली मराठी भाषा ही केवढी मोठी आहे. मग तुम्ही ब्लॉग शूट करत असाल किंवा व्हिडिओ शूट करत असाल, प्लीज मराठीमध्ये बोला, मराठीमध्ये ब्लॉग शूट करा, मराठीमध्ये व्हिडिओ पाठवा, मराठीत व्हिडिओ टाका. आपल्या मराठी भाषेचा सुंदरता सर्वीकडे पोचली पाहिजे. आलो इथे आदिवासी लोक राहतात, इथे आलं तर मला दाखवतो आदिवासी लोकांची घरं इथे. मला हात पण दुखायला लागला व्हिडिओ करून करून. हेमंत काहीतरी करतो, कसला तरी फोटो काढतोय हेमंत. माझा हात जाम दुखायला लागला आहे मोबाईल पकडून पकडून. तर मला आदिवासी लोक राहतात तिथे वरती, त्यांची घरं दाखवतो. आदिवासी लोक राहतात बघा. हेमंतचं लक्ष आता कोंबड्यावर आहे, गावठी कोंबड्यावर लक्ष आहे हेमंतचं. हेमंत पकडू नको रे बाबा. इथे एक बदक पण होते, बदक. ह्या टायमाला काय माहीत बदकं दिसत नाहीत, इथे बदक पण आहे. तर बदकं इथे दिसत नाहीत, इथे दाखवली असते तुम्हाला बदकं. बघा किती सुंदर तसं घर आहे, मातीचं घर. मातीचं गावच्या सारखं मातीचं घर आहे, पूर्ण दिसत असेल बघा मातीचं घर. पावसापासून वाचण्यासाठी त्या लोकांनी शेड बांधलेलं आहे. आणि आता आम्ही खाली उतरतोय आमच्या घराच्या दिशेने. हे पाटी त्यांचं घर, किती मोठं घर आहे बघा. आणि मुंबईचे चाकरमानी मुंबईमध्ये पण फिरतात, नुसतं गावावर नाही फिरत. पूर्ण गावची. हां, पण पूर्ण गावची फिलिंग आहे. आमची एक रील होती त्यामध्ये टाकलं होतं, मुंबईचे चाकरमानी आले गावी. पण आम्ही चाकरमानी असे चाकरमानी की आम्ही मुंबईमध्ये पण गावची फिलिंग घेतो. गावी आम्ही का नाही, गावी तर बाबा राडा असतो पूर्ण. बघा झाड बघा, छत्री, नैसर्गिक छत्री बघा. ह्याच्या खाली उभं राहिलं तर पाऊस जरा पण लागणार नाही. हे आपला व्ह्यू मालाडचा, तो तिकडे जो टॉवर दिसतो ओमकार टॉवर आहे तो. ओमकार टॉवर आणि बाकीचे सर्व टॉवर दिसत आहे तिथून. आणि हे आपट्याचं झाड दाखवतो या हेमंत. आपट्याचं झाड म्हणजे सोनं, आपलं सोनं मराठीमध्ये. मराठीच्या माणसाचं सोनं. कसा बसलाय माझा बोलून बोलून. लोक माझे मित्र मला खूप बोलतात तू जाम बडबड करतो, जाम बडबड करतो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं कसं ब्लॉग शूट करायला चालू केलं. माझी बडबड काम असते, लोकांना वैताग टाकली अशी बडबड असते माझी डोक्यात चालू. त्यामुळे सर्वांनी ब्लॉग शूट कर, थोडी शूट कर ब्लॉग. अरे उकडून खायला, उकडून खायचे नाही तर कच्चे पण खाऊ शकतो. कच्चे पण खाऊ शकतो. संकेत काय म्हणतात त्याला? बीड बोले, बीड बोले का हेमंत? असं वाटलं कोणातरी सरनेम कंदमूल काय ते बडबोले ते काढतात. हेमंत पण चाललाय बघायला कुठली वेळ आहे काय. भेटलं छोटं भेटलं एकदम. हेमंत दाखव, हेमंत दाखव वेल दाखव कशी असते इथे दाखव. हे छोटंसं भेटलंय संकेतला. ते पानं दाखव, वेल दाखव कशी ती. असे 3 पानांची वेल असते आणि कंदमुलं येतात त्याला. ती मगाशी मी दाखवले ते शोधत होते जे बीर बोले काय कंदमुलं. ते फायनली एक आम्ही काढलं आहे बघा. एक टेस्ट करून बघितलं आम्ही. हे बघा एका संकेतला पण एक मोठा भेटला आहे. संकेत दाखव, हा बघा केवढा मोठा भेटला आहे. एकदम सेम. आम्ही एक आता मगाशी त्या काकाने आम्हाला दिलं खायला.
सेम एकदम टेस्ट तर एकदम सेम, म्हणजे शेंगदाणे आपण खातो ना शेंगदाण्यांसारखी सेम टेस्ट आहे. आम्ही हेमंतने आणि खाल्लं आता फर्स्ट टाइम आम्ही लोकांनी टेस्ट केला. एक नंबर आहे. हे आता आम्ही चाललो आहे बावडीजवळ. पाठी बँकेचा आवाज वरती काहीतरी प्रोग्राम आहे. मगाशी तुम्हाला बोललो ब्लॉगमध्ये लोक पूजा करायला चालते ते आम्ही पूजा केलेलं दाखवतो. काहीतरी आहे काय माहिती. आज फायनली ते टाईम आला आहे जेव्हा मी या बावडीला खाली झालेली असताना बघेन. आणि ही बघा बावडी, चिक्कल बावडी म्हणतात तिला. खाली अजून खड्डा आहे पण ह्या बावडीमध्ये मोस्ट ऑफली तरी पोहू नये कोणी, हे माझं सजेशन आहे. कारण खूप सारी लोक डुबले त्याच्यामध्ये, डुबले तिकडे संकेत आमचा इकडनं उड्या मारतोय झाडांवरनं त्या तिथे आतमध्ये पावडीमध्ये. आणि हे जंगल, पुरा जंगल व्ह्यू. निघालो घरी, आता पोचत आलो घरी. हा रस्ता बघितला तसा मग अशी अंगणवाडी दाखवली. तर आता घरी चाललो आहे आम्ही लोक. आणि हा व्लॉग इथेच थांबवतो. ह्या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जो जिथपर्यंत तुम्हाला पोचवता येईल तिथपर्यंत पोचवा. एक सामान्य माणूस, एक सामान्य घरातली पोरांनी आम्ही लोकांनी ह्या ब्लॉगचं कार्यक्रम चालू केला आहे. आता हा 3रा व्लॉग असेल आमचा. जसं जसं इम्प्रूव्ह करता येईल तसं जसं इम्प्रूव्ह करू. आपले प्रयत्न पुरेपूर चालू आहेत. आणि असंच जो फर्स्ट व्लॉगला आम्हाला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्या लोकांना सर्वांना थँक्स. असंच सपोर्ट करा, असंच व्लॉगला अजून लांब पुढे पुढे पोचवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जबरदस्ती नाही, हां जबरदस्ती कुठल्याच गोष्टीची नाही. आवडला तर करा लाईक सबस्क्राईब, नाही आवडला तर नुसतं बघा. नाही बघा नाही बघाल तर आम्ही काय करू नाही शकत त्या गोष्टीला. बस सपोर्ट करा असंच. चला हा ब्लॉग इथेच संपवतो. बाय बाय.